अर्चना सुभाष कोटमे माझं माहेर चांदोरी, सासर चेडी. आणि उजरे सरांबाबत तुम्हाला सांगायची काही गरज नाही. त्यांचा स्वभाव तुम्ही सगळ्यांनी 15 दिवसात बघितला. कसा आहे ते त्यांचा स्वभाव चिडका आहे आणि त्यांनी कमी चिडावं असं मला वाटतं. जास्त चिडचिड केल्यामुळे त्यांची तब्येत सुधरत नाही. एवढंच मला सांगायचं. बाकी सगळे त्यांच्यात चांगले गुण आहे. एकच एवढा गुण आहे की त्यांच्यात पटकन चिडतात. ती सुधारणा त्यांनी करावी. एवढं सर्वांवर चिडतात असं नाही. माझ्यावर बी घरातल्या सर्व व्यक्तींवर त्यांना असं काही आवडलं नाही लगेच ते चिडून जातात. तो स्वभाव त्यांनी बदलावा. एक माझ्याकडे माझ्या कॅमेरा करता का फक्त वाईट नका वाटत घेऊ. फक्त एक आपण सगळे फॅमिली मेंबर सारखे आहे. तुम्ही एक शिक्षक आहे ना, तुम्ही इतरांसाठी आदर्श असतात. सगळं तुमच्याकडे आदर्श न बघतात. तर सर मॅडमने जो सांगितलं ना, ताईंनी तो तुम्ही जर आत्मसात केला तर भविष्य नक्की तुमचं अजून चिडचिड कमी केल्यावर त्यांची तब्येत सुधरेल. हो बरोबर. आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. बाकी दुसरं काहीच नाही. तर ते आदर्श सगळं आहे त्यांच्याकडे घेण्यासारखं. बाकी काय हा एक गुण काढून टाका. गुण फक्त त्यांनी काढलं पाहिजे एवढी आमची सगळ्यांची इच्छा आहे. होईल तर आधी ट्रिप बनवलं त्याच्यामध्ये ते परिवर्तन नक्की होईल. बोला होईल का त्यांना विचारा ना. लग्न कसं झालं? लग्न तुमचं लग्न मार्चला बघायला आले आणि पहिले एकीकडे आले. त्यांचे भाऊ, सासरे आणि एक चुलत सासरे आले आणि तिथेच लगेच निर्णय दिला त्यांनी. नंतर मग हे भाऊ आले बघायला. मग 20 मार्च एप्रिलला साखरपुडा झाला आणि 20 मेला लग्न झालं. 20/5/2013 एकाच महिन्यात सुट्टीमध्येच लग्न लगेच. तुम्ही काय करता नक्की आता? म्हणजे गृहिणी आहात का काय जॉब करता तुम्ही? आहे ना, आदर्श प्राथमिक शाळा आहे चांदोरीमध्ये. तर मी जॉब पीछे का चालू करो, आगे का बंद कर दो. ये पीछे करा को ना चालू पीछे का. ठीक है चालू करो दोनों चालू करो. कोण काहीतरी विचारा. बरं महेंद्र सरांना आम्ही चांगल्या बऱ्यापैकी ओळखतो. आमचे मित्रच येते. ते विनाकारण काही चिडचिड करत नाही. आम्हाला वाटतं तुम्हीच काहीतरी बाजू घेतली बरं का लगेच. तर उशिरा घरी आता घरच्यांचं काय म्हणणं आहे? आई वडील म्हणजे सासू सासरे यांचं एकच म्हणणं असतं की तो बाहेर गेल्यावर त्याने एक घरी कॉल करायचं, सांगायचं मला उशीर होणार आहे. पण ते तसं कधीच करत नाही. आम्ही इकडनं गेल्यानंतर कट करून टाकता. सगळ्या बायकांची ही सार्वजनिक समस्या आहे. मित्रांमध्ये गेल्यावर त्यांना असं मित्रात नाही गप्पा मारण्यामध्ये एवढं मग्न होतं. मग एक कॉल करायचं मला उशीर होणार आहे म्हणजे आई वडील घरातले कोणी टेन्शन घेणार नाही असं आम्हाला म्हणायचं. बाकी दुसरं काही नाही. धन्यवाद ताई. नक्कीच या गोष्टीचं पालन करतील. तुमचं लक्ष कुठे रे? हे काय चालू आहे इकडे? काय मोबाईल त्याच्यामुळे एक पॉईंट चर्चा चालू झाली तर पॉईंटला अर्धा तास देऊन जातो. तू डोक्याचं टेन्शन फ्री होऊन जाते. ते काहीतरी सांगितलं ना टेन्शन फ्री व्हायला. मला 11 वाजणार आहे. मग झोपून घेऊन आम्हाला काही आता समजून घ्यायचं परत 11 वाजता त्यांच्या घरी गेलं. त्याला अडचण नाही. आनंदी राहा. सर्व तुमचा संसार आनंदी संसार आहे. इथून पुढे पण आनंदी राहाल. त्याच्यात थोडेफार आहे चिडचिडेपणा ते काढायचा प्रयत्न करतीलच अशी आपण सगळ्या ग्रुपकडनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि ते त्यांच्यामध्ये ते परिवर्तन घडून आणतील अशी आपण अपेक्षा ठेवू. आणि तुम्हाला दोघांना आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. परत आपण अशी ट्रिप ऑर्गनाईज करू. पुन्हा आपण बरोबर येऊ. पुन्हा आपण संवाद घेऊ. अशाच मला कधी पुन्हा होत राहतील. काही परिवर्तन झालं. काय बदल झाले ते परत फीडबॅक आपलं करू आपण त्याचा. धन्यवाद ताई. चला.